या दिवशी लोक सोने का घेतात आणि का म्हणतात की या दिवशी केलेलं काही कधीच कमी होत नाही. खरंच, हा दिवस कधीच संपत नाही. आणि तो दिवस कोणता? असा तुमच्या मनात जर प्रश्न येत असेल, तर तो दिवस आहे अक्षय तृतीया. नमस्कार मित्रांनो. अक्षय तृतीया हा सण नाहीये. फक्त सण नाहीये. तो आहे नवी सुरुवातीचा आणि चांगल्या कर्मांचा दिवस. आज आपण अगदी सोप्याच भाषेत समजून घेऊया, या दिवसाचं खरं महत्त्व काय आहे. अक्षय म्हणजे कधीच न संपणारं. म्हणजे या दिवशी तुम्ही चांगलं केलेलं काम, दान, सुरुवात ती आयुष्यात वाढतच राहते. कधी संपतच नाही. म्हणूनच हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या संदर्भातील पौराणिक कथा Googleवर तुम्ही नक्की सर्च करा. तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तरीही मी थोडक्यात सांगते. असं मानलं जातं की या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला आणि महाभारतातील एक सुंदर, खूप सुंदर अशी कथा आहे. द्रौपदीला मिळालेलं अक्षय पात्र, जे कधीच रिकामं होत नव्हतं. यातून एकच गोष्ट समजते इथे, श्रद्धा आणि विश्वास असेल तर कधीच कमी पडत नाही. असंही म्हणतात की महर्षी व्यासांनी याच दिवशी महाभारत लिहायला सुरुवात केली. सोने का घेतात? अक्षय तृतीया म्हटलं की सोने खरेदी. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. कारण सोने म्हणजे स्थिरता आणि संपत्ती. आणि या दिवशी घेतलेली गोष्ट अक्षय म्हणजे कायम टिकणारी मानली जाते. आजकाल लोक नवीन घर, नवीन बिझनेस किंवा इन्व्हेस्टमेंट पण सुरू करतात. पण अक्षय तृतीया म्हणजे फक्त खरेदी नाही. तो आहे दान, मदत आणि चांगल्या कामांचा दिवस. अन्नदान, पाण्याचं वाटप, गरजूंना मदत हीच खरी अक्षय गोष्ट आहे. तर लक्षात ठेवा, अक्षय तृतीया एक सण नाहीये. म्हणजे तो फक्त सण नाहीये. तो एक माइंडसेट आहे. चांगलं करा आणि ते कायम टिकवा. याच नोटवर तुम्ही या अक्षय तृतीयेला काय नवीन सुरू करणार? कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया. बाय बाय.